मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फाईलवर स्वाक्षरी करणं असो, निधी वाटप असो, आमदारांची कामं मागणी लागणी असो, या सगळ्या विषयांवर वाद होताना दिसत आहेत. 2 आठवड्यांपूर्वी गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यामध्ये असाच मुद्द्यांवरून वाद झाला होता आणि आता ताजं प्रकरण आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीचं, ज्यात अजित पवार याला वाद म्हणण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातल्या गँगवॉर म्हणतो. 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात. मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होत्या. आज महाराष्ट्राचं सरकार सुद्धा 3 गँग चालवत आहे आणि मग त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या लोकांची दिवाळी केली जाते. आजच आपण नवीन माहिती जर घेतली असेल तर धारावी प्रकल्पासाठी या गँगनं गौतम अडाणी यांना 20 भूखंड मुंबईतले आधीच दिलेले आहे, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली. राऊतसाहेब, देशाच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि 1 नेशन 1 इलेक्शन या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. देश पातळीवर या मुद्द्यांवर किंवा या 2 विषयांवर चर्चा होणं गरजेचं आहे असं पंतप्रधानांनी भाषणात म्हटलं. लोकशाहीमध्ये चर्चेला नेहमीच वाव असते, पण मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का किंवा लोकशाही आहे का, पहिला प्रश्न. आज देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होतोय. त्याबद्दल सगळ्यात आधी महाराष्ट्रासह देशातील सर्व नागरिकांना शिवसेनेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. खरं म्हणजे लाल किल्ल्यावर मोदींचं भाषण जे झालं त्याचं वैशिष्ट्य हे होतं की 10 वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी त्या सोहळ्याला उपस्थित होते आणि ते लाल किल्ल्यावरील आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहुल गांधी होते. हे मी पाहत होतो.